जी आरती हरिद्वार सारखे प्रसिद्ध ठिकाणी होत होती तीच आरती आता आपल्या पुलतांब्यामध्ये पण सुरू झालेली आहे। मग त्याच गंगा आरतीसाठी घरून मस्तपैकी 7 वाजता पुलतांब्याला जायला निघालो होतो आणि जाताना ना सुमित भाईला पण घेऊन जायचं होतं आपल्याला संगत। सुमित दादा पण आपली वाटच पाहत होते गावात। मग गावात गेल्यानंतर पहिल्यांदा त्यांना गाडीवर टाकून टपकनी निघालो होतो पुलतांब्याच्या दिशेने। तिथं आल्यानंतर पहिल्यांदा कार्तिकी स्वामी मंदिराच्या पहिल्यांदा घेतलं होतं मस्तपैकी पाया पडून। मग लगेच गोदावरी नदीच्या पात्राच्या काठी पण आलतो आणि हीच ती जागा इथं गंगा आरती होती। तिथं आल्यानंतर पब्लिक पण वाट पाहत होतं आरती सुरू व्हायची। वाट पाहता पाहता आरतीचा पण टाइम झालता आणि मग लगेच ना आरती पण सुरू झाली। गंगा आरती सुरू झाल्यानंतर आपलं मन पण एकदम प्रसन्न होऊन गेलं। आणि तुम्हाला पण आहे ना अशा भक्तिमय वातावरणात यायचं असेल ना तर ही आरती फक्त श्रावण महिन्यातल्या दर सोमवारीच होते। इथं एवढी भारी आरती ऐकल्यानंतर आबी भाई आपण आरतीत पण एकदम मग्न होऊन गेलता। आरती बिरती झाल्यानंतर लगेच गंगेच्या पण पाया पडून घेतले होते। पाया बिया पडून घरी जाताना हे येडं घाबरू बघितलं का रात्रीच्या अंधारात पण गॉगल